बायको काय बनवतेस? दसऱ्यांचं कालवण. आपण आता गॅस चालू बनव करतोय. बनव. कढई गरम झाली की त्यात तेल ओतायचं पहिलं. ओके. तेल ओतलं. इथे कांदा आहे बारीक केलेला, एक कांदा बघू. बघा, कांदा बारीक केलाय. लसूण बारीक करून घेतलीये ठेचून. एक टोमॅटो कापलाय ओके. आणि थोडीशी कोथिंबीर ठीक आहे. आणि शेवग्याच्या शेंगा. अरे वा. आता आता पहिलं शेवग्याच्या शेंगा, लसूण आणि कांदा टाकायचा फोडणीला. ठीक आहे. तेल गरम झालं की ओके. तेल झालं नाही पण गरम? होईल गरम. ह्यात काय जिरं बिरं टाकत नाही काय? नाही, जिरं वगैरे काय नाही टाकायचंय. माझ्या पद्धतीने बनवते. अच्छा, तुझी पद्धत. ओके. ठीक आहे. आता बघा तेल गरम झालंय, लसूण पण फडफडायला लागलीये. आता आपण त्यात बारीक केलेला कांदा टाकूया. ठीक आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया आपण. मला जेवण बनवायला शिकव, कारण मला येत नाही. बघून कांदा भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडी अर्धा चमच हळद, 2 चमच लाल तिखट पाहिजे असेल तर आपण जास्त वाढवू शकतो. थोडं परतून घेऊया. आणि त्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो, एक चमच धनेपूड टाकू. मस्त परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये जे आपण उकडून ठेवलेल्या जे तसऱ्या आहेत, उकडून तसऱ्या सोलून चांगले साफ करून ठेवून आता आपण त्याच्यात ते टाकायचे. चांगले परतून घ्यायचे. कलर तर भारी आला. आणि या आपल्या शेवगाच्या शेंगा आहेत त्या आपण त्याच्यात टाकायच्या. परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये ज्या आपण तसऱ्या उकडल्या होत्या त्याचं एक पाणी जे आपण टाकायचं नाहीये. त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे ते पाणी टाकायचं नाही. म्हणजे याच्यात वापरायचं, ते ह्याच्यामध्येच आपण वापरायचंय. अच्छा अच्छा. आणि एकदम गाळून घ्यायचं, एकदम पूर्ण ओतायचं नाही कारण खाली वाळू असते. अच्छा. गॅसचा फ्लेम फास्ट करायचा. चांगली आता उकळी यायला द्यायची. झाकण मारून ठेवू. मग उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकायचा, म्हणजे वाटप. ते आपण कांदा, लसूण आणि खोबरं जे भाजून आपण मिक्सरला लावलेलं असतं, ओके, ते टाकायचं मालवणी टाईप मध्ये. ठीक आहे ठीक आहे. त्यामध्ये झाकण मारून ठेवायचं. बघूया उकळी आलेली आहे. हा, कलर बघा किती छान आलाय. मस्त वास पण मस्त येतोय. आता याच्यामध्ये आपण वाटप जे केलेलं होतं मगाशी बोललेली गरम वाटप, गरम मसाल्याचं वाटप. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि ओलं खोबरं जे आपण भाजून मिक्सरला लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपण घट्ट किंवा रस्सा पातळ पाहिजे असेल तर तेवढा आपण करून घेऊ शकतो. आता हे वाटप टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये उकळी जातं. याच्यामध्ये आपण टाकू कोकम. कोकम इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जेवढं गावावरून आलंय आपल्या? नाही, ते दुकानातूनच आणलंय. थोडं आंबट कोकम झालं.
आता मीठ टाकूया. मीठ टाकून घेऊ आपण चांगलं ढवळून. थोडंसं पाणी ओतूया म्हणजे जरा शिजायला भेटेल. पाणी ओतलं. आता याला झाकण मारून ठेवूया म्हणजे आतमधल्या शेंगा पण चांगल्या शिजतील आणि मसाला सुद्धा चांगला शिजेल बरोबर. आणि शिंपल्यांना सुद्धा लागेल. अरे वा, वास तर छान येतो. झाकण मारून ठेवूया. इकडे आपला दसऱ्यांचं कालवण शिजतंय तोपर्यंत आपण फिश फ्रायची तयारी करूया. अच्छा. फिश इथे धुवून घेतलेले आहेत. फिश आहे रावस फिश, जी मला खूप आवडते. अरे वा. आता साफ करून घेतले. त्याच्यामध्ये आता 1 चम्मच 2 चम्मच आपल्याला पाहिजे तेवढी अद्रक लसूण पेस्ट टाकू. पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चम्मच हळद, नंतर तिखा लाल. आपल्याला तिखट पाहिजे तेवढं आपण टाकूया आणि मीठ. कोकम नाही टाकणार? आणि कोकम, फिश साठी कोकम टाकूया. बस. आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग फ्राय करायचं. आता आपण दसऱ्यांचं कालवण बघूया. वाव, छान टेक्स्चर आलेलं आहे. शेंगा पण बऱ्यापैकी शिजलेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर तुम्हाला बटाटा पण टाकू शकता. ओके. तुम्हाला आवडत बटाटा असेल टाकता तर. येतो? हो, बटाटा, शेवग्याची शेंगा. आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आणि आता फिश पण इथे रेडी झालेले आहे. मसाला लावून ठेवलाय. थोडा मसाला वाव, मुरू दे त्याच्यामध्ये. मस्त एकदम. म्हणजे आता कुठची फिश आहे बोललीस तू? रावस. रावस. थोडं घट्ट झालंय. आपल्याला घट्ट पाहिजे तर घट्ट पण वापरू शकतो. आणि थोडं पाणी ओतून पातळ करूया. हे झालेलं आहे. गॅस बंद करूया. झाकण मारून फिश बनवायला घेऊया. ओके, डन. दुसऱ्यांचं कालवण झालेलं आहे. आता फिश फ्राय करूया. फिश फ्राय. हो, ओके. फिश फ्राय. इथे मसाला लावून घेतलेला आहे आणि इथे तांदळाचं पीठ घेतले ज्यामध्ये आपण फ्राय करणार आहोत. तांदळाचं पीठ लावून. तुम्ही रवा पाहिजे तर रवा सुद्धा बारीक करून घेऊन लावू शकता. आणि तांदळाचं पीठ. तेल टाकूया. तवा गरम होऊ दे. झालं. इथे फिश घेऊन मस्त की पीठ लावून फ्राय करू. बायको, मला भूक लागायला लागली आता. हो, झालं. फिश फ्राय झाली की जेवणच वाटते. असं बघून तर मला आत्ताच भूक लागायला लागली. मग देऊ का कच्चीच खायला? नको, मग बनव बनव. एका बाजूने शिजले तर
पलटी मारून घेऊया म्हणजे दुसरी बाजू सुद्धा नीट शिजेल. अच्छा, शिजवा शिजवा लवकर. हो झालं. नवऱ्याच्या तोंडाला पाणी. आदू घे जेवायला.